मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका. दोन्ही बंधू एकत्र आले, चांगली गोष्ट आहे. दोघांनी एकत्र राहावे, एकत्र काम करावे. मात्र पुढच्या काळात पुन्हा एकदा विभक्त व्हायची पाळी येऊ देऊ नये असं वागा, असा सल्लाच माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे बंधूंना दिलाय. मुंबईत ठाकरे बंधूंनी आज युतीची घोषणा केली. यावेळेस रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केलाय. ज्यांना पक्षात किंमत उतरली नाही त्यांच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर उत्तर देवाच्या प्रश्नाला देतात, दानवाच्या नाही, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. आता ठाकरे बंधूंनी खिल्ली उडवलेल्या दानवेंनी पलटवार केलाय. इकडे युतीची त्यांची प्रेस कॉन्फरन्स आली, दुसरीकडे कार्यकर्ते सोडून चालले. मी बोललेलं त्यांच्या जिव्हारी लागलंय असं म्हणत रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना लक्ष्य केलंय. मी या पक्षात जनता पार्टीपासून काम करतो. या पार्टीनं मला सभापती, आमदार, खासदार, केंद्रात 2दा मंत्री केलं, मला राज्यात अध्यक्ष केलं. हेच नाही, माझा मुलगा आज आमदार आहे. उद्धव ठाकरे साहेबांसारखा काळा बुरका घालून, शेपूट घालून मी विधान परिषदेत गेलो नाही. मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. समोरून पुढच्या दाराने डरकाळी मारत विधानसभेत आणि लोकसभेत गेलो, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. माझं म्हणणं लागण्याचं कारण काय? त्यांना मी सांगितलेलं भविष्य खरं ठरलं. त्यांचा पक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाही, प्रचारात फिरत असताना मला समजत होतं, म्हणून मी म्हणालो. आणि झालं काय? एकाचे आले 9 आणि एकाचा आले 7, 2 अंकीसुद्धा येऊ शकले नाहीत, अशी आकडेवारीच दानवेंनी सांगितली. उद्धव ठाकरेंना एवढं झोंबायचं कारण काय? शेपूट घालून, काळा बुरका घालून विधान परिषदेमध्ये पोहोचले. हा पठ्ठ्या 7 वेळा निवडून आला. पुढच्या दाराने वाघासारखा डरकाळी फोडत गेला. त्यांना झटका यायचं कारण काय, असंही दानवे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.